चांदवडमध्ये परतीच्या पावसाचा जोरदार तडाखा बसला असून अनेक ठिकाणी ढगफुटी सदृश परिस्थिती निर्माण झाली होती। या पावसामुळे शेतकऱ्यांच्या अतोनात नुकसान झालं असून शासनाकडून मदतीची अपेक्षा व्यक्त केली जाते। दरम्यान या पावसानं झालेल्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी प्रशासनासोबत राजकीय मंडळींनीही शेतकऱ्यांच्या बांधावर धाव घेतली आहे। चांदवड तालुक्यातील अनेक गावांमध्ये सर्वत्र पाणीच पाणी झालं होतं। अशा वेळी अनेक कुटुंबे आपल्या मदतीसाठी मागणी करत असताना देखील काही ठिकाणी जाणं शक्य नव्हतं, अशी परिस्थिती निर्माण झाली होती। यावेळी चांदवड शहरातील अनेक नागरिकांनी एकमेकांची मदत करत नागरिकांना जनावरांना वाचवण्यासाठी प्रयत्न केले। जिल्ह्याचे पालकमंत्री दादाजी भुसे, जिल्हाधिकारी शरद शर्मा, उपविभागीय पोलीस अधिकारी कैलास कडलक, भूषण कासलीवार, केदा आहेर, गणेश निंबाळकर, डॉक्टर आत्माराम कुंभारडे, तहसीलदार मंदार कुलकर्णी, संदीप उगले, मुख्याधिकारी, चांदवड नगर परिषदेचे सर्व कर्मचारी आणि आपत्कालीन व्यवस्थापनामधील सर्व सदस्य अशा अनेक पदाधिकारी आणि कर्मचारी यांनी भेटी दिल्या। प्रशासनाने तात्काळ पंचनामे सुरू केले आहेत। यावेळी नुकसानीची पाहणी केल्यानंतर चांदवड देवळाचे आमदार डॉक्टर राहुल आहेर यांनी याविषयी प्रसारमाध्यमांना माहिती दिली आहे। आणि बऱ्याचशा घरांचं नुकसान, काही जनावरांचं नुकसान, बऱ्याचशा लोकांच्या व्यवसायाच्या ठिकाणांचं नुकसान, शहरामधला जो नाला आहे हा अत्यंत मोठ्या प्रमाणात पाणी आल्यामुळे पूर्ण ओसांडून वाहिल्यामुळे तिथल्या पांचाळ वस्ती असेल, इकडं तळवाड्या रोडच्या ज्या वस्त्या असतील, इथले जवळजवळ 100 ते 200 कुटुंब हे आज विस्थापित झालेले आहेत। रात्री आदरणीय पालकमंत्री महोदय आणि आम्ही त्या ठिकाणी त्यांची सर्व व्यवस्था बघण्यासाठी आलो होतो। आदरणीय पालकमंत्री महोदयांनी पण सर्व यंत्रणेला रात्री सूचना दिलेल्या आहेत। त्याचबरोबर आज सकाळी कलेक्टर महोदय ह्या सर्व जे काही दुर्घटना झालेली आहे याची पाहणी त्यांनी स्वतः केलेली आहे आणि कलेक्टर महोदयांनी तहसील असतील किंवा आपले नगरपंचायत नगर परिषदेचे जे अधिकारी आहेत त्यांना तात्काळ सूचना केलेल्या आहेत की सर्व जे काही आज विस्थापित झालेले आहेत लोक, त्यांची तात्काळ राहण्याची, खाण्याची, त्यांचे सर्व कपडे लत्ते याची व्यवस्था आता करण्यात येणार आहे। म्हणजे ती रात्री पण झालेली आहे, पण पुढचे 5-7 दिवस या लोकांना ती व्यवस्था लागणार आहे। त्याचबरोबर त्यांचे जे काही कागदपत्र गहाळ झाले असतील, गृहोपयोगी वस्तू गहाळ झालेल्या असतील, कपडे लत्ते असतील, याची पण पूर्ण सुविधा तिथं करण्यात येईल। यावेळी जिल्हाधिकारी कैलास शर्मा यांनी देखील पंचनाम्याबद्दल अधिक माहिती दिली आहे। संध्याकाळपासून जेव्हा मला हे माहीत पडलं की फक्त नाशिक तालुक्यामध्ये नाही, पूर्ण शहरामध्ये आणि बाकी जे तालुका आहे जसं की चांदवड आहे, बागलाण आहे, कलवण आहे, देवळा आहे, अशा प्रकारचे सर्व जागावर मोठ्या प्रमाणावर पाऊस पडत आहे, खूप वेगाने पडत आहे। मग आम्ही काल संध्याकाळपासून सर्व तहसीलदारांना ठेवला होता, सर्व प्रांत अधिकाऱ्यांना, आणि तेव्हापासूनच सूचना दिली होती की सर्वप्रथम तर रात्रीचा काळ होता की सर्वप्रथम आमच्या लक्ष राहणार आहे ह्या विषयावर की कोणताही व्यक्ती कोणाला जीवितहानी होऊ नये आणि त्यांना सर्वप्रथम तर तिथून शिफ्ट करून एक सुरक्षित जागावर शिफ्ट करायचे, त्यांचे राहण्याची व्यवस्था करायचे। दुसरा जे काम होतं आमच्या, ज्याची ऑलरेडी कारवाई सुरू झालेली आहे, ते आहे किती नुकसान झालेलं आहे। आता जेव्हा सकाळ आली आणि त्याच्यानंतर पंचनामे करण्याची जी सूचना दिली होती त्याप्रमाणे काम तातडीने करणं सुरू आहे। म्हणजे किती नुकसान झालेलं आहे त्याच्या आम्हाला त्याच्यातून माहिती होईल। तिसरा जे आहे ते आहे शॉर्ट टर्म आणि लॉंग टर्म आहे। शॉर्ट टर्ममध्ये आता जे पंचनामानुसार जे तात्काळ जे मदत करायची असेल ते कशा प्रकारे आता म्हणजे लवकर ते लवकर कसं काही तासामध्ये काही जे काही मदत होऊ शकते ते, पुढच्या काही दिवसामध्ये जे काही मदत होऊ शकते ते, आणि लॉंग टर्मसाठी जे असे काही भाग आहे ज्यामध्ये दरवर्षीच्या, जसं आमदार साहेबांनी सांगितलं की दरवर्षीच्या काही हे इश्यू आहे किंवा अशा प्रकारचा विषय आहे जे दरवर्षी असा सामना लोकांना करावा लागतो, तर त्या जागावर कायमस्वरूपी काय लॉंग टर्मसाठी मेजर घेता येईल त्याबद्दल सुद्धा आम्ही आता चर्चा सुरू केलेली आहे। आणि सोबतच मी सूचना पण दिलेली आहे प्रशासनाला की ह्या लॉंग टर्म मेजरसाठी प्लॅन आहे ते आमच्याकडे ताबडतोब ते सादर करतील। धन्यवाद। अनेक ठिकाणी वाहने पाण्याखाली आली होती, तर चांदवड शहरातील बाजारतळ मटर मार्केट येथे पुलावर असलेली एक 4 चाकी वाहून ते लेंडी नाल्याच्या पुलामध्ये अडकली असल्यामुळे पाण्याचा प्रवाह अडकला। त्याचप्रमाणे राहुल येथील एक ट्रॅक्टर आणि ट्रॉली देखील पाण्यामध्ये वाहून गेल्याचं समजतंय। मोटरसायकल अनेक ठिकाणी जिथे लावली असतील तिथे सोडून नागरिकांना पळ काढावा लागलाय। तहसीलदार मंदार कुलकर्णी आणि पोलीस निरीक्षक कैलास वाघ यांनी पावसाचा अंदाज घेता सतर्कतेचा इशारा दिला होता। त्याचप्रमाणे 2 दिवस पावसाचे असेच वातावरण राहील याची शक्यता नाकारता येत नाही।
त्यामुळे यापुढेही तालुक्यातील नागरिकांनी सतर्क राहावं, शेतकऱ्यांनी आपला माल योग्य त्या ठिकाणी ठेवावा, जनावरांची देखभाल व नियोजन करावे असे प्रशासनाच्या वतीने सांगण्यात आले. वडबारे येथील तांबडेचे लहान धरण फुटले, त्यामुळे राहुड धरणाची पाण्याची पातळी वाढली आहे. राहुड गावामध्ये देखील पाण्याच्या पातळीत वाढल्यामुळे अनेक नदीकाठच्या शेतीमालाचं नुकसान झाले. राहुड धरण सांडव्यालगत शेतकरी वाल्मिक बाळा सोमवंशी यांच्या 6 ट्रॉली मका वाहून गेल्या. यामध्ये इनामवाडी वस्ती शेजारील एका शेतकऱ्याचा ट्रॅक्टर आणि ट्रॉली वाहून गेल्याचं समजतं. तसेच देनेवाडी आणि मतेवाडी येथील नाला बरडीक फुटली असल्यानं या ठिकाणी देखील अनेक नुकसानी झाल्याचं समजतंय. चांदवड शहरामध्ये बाजारतळ पांचाळ वस्ती येथे मांसाची दुकाने लागतात, तर या ठिकाणी असलेल्या पुलावर एक 4 चाकी वाहन हे पुराच्या पाण्यात वाहून ते लेंडी नाल्याच्या पुलाखाली असलेल्या पाईपामध्ये अडकलेल्या अवस्थेमध्ये सापडले. त्यामुळे पाण्याचा प्रवाह देखील बंद झाला होता. सोबतच टपरी, जनरेटर आणि झाडे वाहून गेली. अनेक ठिकाणी जनावरे मृत अवस्थेत आढळली. शेतीमाल व उभे पीक वाहून गेले. पंचनामा करण्यासाठी काही उरले नाही. शेळ्या, म्हशी या मृत अवस्थेत आढळून आल्यात, तर बडबारी येथील एका शेतकऱ्याचे 5 जनावरे मृत अवस्थेत आढळून आले. चांदवड शहर, राहुड, वडवारे, देनेवाडी, मतेवाडी अनेक ठिकाणी घरांमध्ये पाणी शिरले. चांदवड शहरातील अनेक दुकाने हे पाण्याखाली गेलेत. घरामध्ये एवढं पाणी होतं की घर सोडून पळ काढावा लागलाय. आपली दुनियादारीसाठी नितीन फंगाळ, चांदवड, नाशिक.